आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, काय झालं? सारंग सर, मला तिलोत्तमा मॅडमची काळजी वाटते। हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध घडतंय आणि ह्या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये। ज्या घरात त्यांचं मन सुखी नाहीये त्या घरात नेमकं राहायचं कसं ह्याचाच विचार करते। सावली, आपण या जगात प्रत्येकाला आनंदात नाही ठेवू शकत। पुढच्या व्यक्तीला आनंदात ठेवणं हे नेहमी आपल्या हातात नसतं सावली। कधीतरी ती व्यक्ती नाराज होईल, त्याच्या मनाविरोधात गोष्टी घडतील। हा मुद्दा असा आहे की आपण प्रयत्न करणं नाही थांबवलं पाहिजे। आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, जसं तू माझं मन जिंकलंस तसं आईचं पण मन जिंकशील। मला पण आईची काळजी आहे, पण मला हे माहिती आहे की माझ्या आनंदात माझ्या आईचा आनंद आहे। जेव्हा ती मला सुखात आणि आनंदात बघेल ना, तेव्हा ती आपल्याला स्वीकारेल। खरंच थोडा वेळ घ्यायला हवा, तेच म्हणत होतो मी। कुलदैवताला पण जायचंय ना, थोडा वेळ घेऊ आपण। मी इथे झोपते। कशाला? माझी बायको अशी सोप्यावर नाही झोपणार, तू इथे झोप। सारंग सर, आणि ते सारंग सर म्हणणं बंद करा ते। मग काय बोलू? सारंग म्हण। अहो काही काय, ते कसं शक्य आहे? काय म्हणालीस? ते कसं शक्य आहे? नाही नाही, त्याच्या आधी। काही काय? त्याच्या आधी सावली। अहो पुन्हा म्हण। अहो अहो म्हण तुम्हाला। अहो काय? काय नाही, मी प्रॅक्टिस करत होते। अगं ऐकतेस का? काय? काही नाही, प्रॅक्टिस करत होतो। अगं ऐकतेस का? मला माहितीये तुम्ही प्रॅक्टिस करताय। मी गुड नाईट म्हणत होतो। अहो गुड नाईट। गुड नाईट। ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला काही हवं होतं का? सारंग कुठे आहे? ते आत आहेत। ओके, तुम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर मी देते। कोण आहेस तू?
आहेस तरी कोण तुला निरोप द्यायला? आय थिंक तू विसरतीयस, तुला सारंगने बायको म्हणून ऍक्सेप्ट केलं, पण आम्ही तुला या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट केलेलं नाही आणि कधीच करणार नाही. त्यामुळे स्वतःची लायकी विसरायची नाही. लगेच ताबा घ्यायला जायचं नाही, हक्क गाजवायला जायचं नाही. इथल्यात निरोप देते. तारा मॅडम, तुम्हाला काही हवं होतं का? कॉफी हवी होती. हो, मला माहिती आहे तुम्हाला सकाळी कॉफी लागते, देते. सावली, तुला एका गोष्टीचं आश्चर्य नाही का वाटलं? कुठल्या? त्या अस्मीला लग्नात सोन्याने मडवलं होतं ग, पण आपल्याला काहीच नाही दिलं. आपण पण याच घराच्या सुना आहोत. तारा मॅडम, सोन्याचं काय करायचंय? त्या अस्मीकडे पैसे असतील, सोनं असेल, पण तिला जे हवं होतं ते तर तिला मिळालंच नाही. तिच्याकडे आपल्यासारखा हा गळ्यातला लाख मोलाचा दागिना आहे का? नाही, हा दागिना फक्त सौभाग्यवतीच्या नशिबी असतो, आणि तो आपल्या दोघींच्या नशिबी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की अशा अपेक्षा करणं चुकीचं आहे. शिवाय विठुरायाने जे आपल्या नशिबात लिहिलंय ते होणारच आहे. तुम्ही काळजी करू नका. तारा मॅडम, मला कप द्या ना. काय म्हणालीस? तू मला कप द्यायला सांगतेस? सावली, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू माझी असिस्टंट आहेस, तर तू मोठी जाव वगैरे बनायला जाऊ नको. आणि तू या घरात आली आहेस ना, ते फक्त तू माझी असिस्टंट आहेस म्हणून. जर मी तुला इथे घेऊनच आले नसते, तुला इथे येताच आलं नसतं. माझा चेहरा तुझ्या आवाजाची ओळख आहे. तो लायकीत राहायचा. मी तुझ्यासारखी गरीब घरातली साधारण मुलगी नाहीये, माझी स्वतःची आयडेंटिटी आहे. कारण मी तारा बघे.